7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, अति प्रभावशाली लोकांच्या 7 सवयी. या सवयी कोणत्या आहेत या ठिकाणी आपण पाहत आहोत. यामध्ये स्टीफन आर कवी यांनी जी पहिली सवय दिलेली आहे, बी प्रोएक्टिव्ह. याच्यामध्ये स्टीफन आर कवी सांगतात हाऊ टू बी प्रोएक्टिव्ह. जीवनामध्ये जर आपल्याला प्रोएक्टिव्ह राहायचे असेल, जीवनामध्ये जर आपल्याला नेहमी तयार राहायचे असेल, तर आपल्याला काय करावे लागणार आहेत, आपले वर्तन कसे असणे आवश्यक आहे आणि आपण त्यावर कशा प्रकारे काम केले पाहिजे, हे सर्व स्टीफन आर कवी यांनी या सवयीमध्ये सांगितले आहे. चला तर स्टीफन आर कवी या ठिकाणी काय सांगतात हे आपण पाहूया. हे पहा, त्या ठिकाणी सांगतात की माणसाच्या जीवनामध्ये माणूस जो जेव्हा रिस्पॉन्स देतो, माणूस जेव्हा रिस्पॉन्ड करतो, तेव्हा त्याच्या समोर एक चेतक असतो, त्याच्या समोर एक स्टिम्युलस असतो. आणि स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स कशा प्रकारे काम करतात हे सर्वात अगोदर आपण पाहू. हे पहा, या ठिकाणी आहे स्टिम्युलस, ज्याला आपण म्हणतो चेतक, आणि या ठिकाणी आहे रिस्पॉन्स. आपण इंटरव्ह्यूला गेलो, आपल्या समोर इंटरव्ह्यू घेणारे बसलेले असतात, समोरचे चेतक आहेत आणि आपण त्याला कसा रिस्पॉन्स देतो हे महत्त्वाचे आहे. समोरचा अधिकारी हा चेतक असतो आणि या चेतकाला तुम्ही या स्टिम्युलसला तुम्ही रिस्पॉन्स कसा देता हे सर्वात महत्त्वाचे आहे. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी स्टिम्युलस काम करत असतो, चेतक काम करत असतो, आणि या स्टिम्युलसला आपण कसा रिस्पॉन्स देतो ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स यांच्या दरम्यान जो वेळ असतो, या वेळेचा आपण कसा उपयोग करून घेतो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. या ठिकाणी स्टीफन आर कवी यांनी सांगितलं, पहा, फ्रीडम टू चूज युअर रिस्पॉन्स. या ठिकाणी स्टिम्युलस आहे, या ठिकाणी रिस्पॉन्स आहे, आणि या दोन्हींच्या मध्ये फ्रीडम टू चूज युअर रिस्पॉन्स. आपल्याला रिस्पॉन्स करण्यासाठी जो वेळ असतो, या वेळेचा आपण कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे पाहूया. त्यासाठी स्टीफन आर कवी सर्वात अगोदर सांगतात, लिसन केअरफुली. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या स्टिम्युलसला अतिशय चांगला प्रतिसाद दिला पाहिजे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट समोरची व्यक्ती काय सांगत आहे, समोरची व्यक्ती काय बोलत आहे, हे तुम्ही सर्व अतिशय काळजीपूर्वक ऐकून घेतले पाहिजे. केअरफुली, लिसन केअरफुली हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर 2 नंबरची स्टेप त्यांनी दिलेली आहे, टेक अ पॉज. समोरच्या व्यक्तीचे बोलणे झाल्यानंतर तुम्ही हे सर्वात अगोदर शांतपणे ऐकले, त्यानंतर तुम्हाला पॉज घ्यायचा आहे, थोडे थांबायचे आहे. हे थांबणे 5 सेकंदाचे असू शकते, 10 सेकंदाचे असू शकते, 20 सेकंदाचे असू शकते, 30 सेकंदाचे असू शकते. या ठिकाणी आपल्याला पॉज घ्यायचा आहे. आणि हा पॉज घेत असताना आपल्याला काय करायचे आहे, थिंक इन माइंड. थिंक इन माइंड या पॉजमध्ये आपल्याला विचार करायचा आहे, मी समोरच्याला कशा प्रकारे उत्तर दिले तर ते अतिशय जबरदस्त होणार आहे, ते प्रभावशाली होणार आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. जगामध्ये जर आपण काही लोक पाहिले तर एका माणसाचे बोलणे संपल्यानंतर दुसरा लगेच बोलायला सुरुवात करतो, कोणताही विचार न करता बोलतो. याला म्हणतात रिॲक्टिव्ह. तो प्रतिक्रिया देतो, तो प्रतिसाद देत नाही. आपल्याला जर हायली इफेक्टिव्ह व्हायचे असेल तर आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, रिॲक्ट व्हायचे नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, पहा, देन रिस्पॉन्ड बट डोंट रिॲक्ट. त्यानंतर आपल्याला समोरच्याला प्रतिसाद द्यायचा आहे, प्रतिक्रिया द्यायची नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना जर तुम्ही दररोज प्रतिक्रिया देत बसला, प्रत्येक क्षणी जर तुम्ही प्रतिक्रिया देत बसला, तर तुमचे जीवन हायली इफेक्टिव्ह होणार नाही. यासाठी जर तुम्हाला जीवनात हायली इफेक्टिव्ह व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, समोरच्या माणसाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी स्टीफन आर कवी यांनी आपल्याला बी प्रोएक्टिव्ह ही सवय सांगितलेली आहे. इफ यू वॉन्ट टू बी हायली इफेक्टिव्ह इन दिस वर्ल्ड, यू हॅव टू फॉलो फंडामेंटल अँड बेसिक हॅबिट, अँड दिस हॅबिट इज बी प्रोएक्टिव्ह.